नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. 1 सप्टेंबरला बाप माणूस नावाचा एक खरंच खूप सुंदर आणि गोड असा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे आणि त्याच चित्रपटाचे मुख्य कलाकार माझ्यासोबत पुष्कर दादा आहे. दादा कसा आहेस? मस्त. तू कसा आहेस? मी सुद्धा मस्त. आणि त्याच अजून एक तुम्हाला आवर्जून गोष्ट सांगायला आवडेल की मराठी चित्रपटसृष्टीतली एक नवी उभरती अभिनेत्री बोलण्यापेक्षा मित्र बोलून एस्टॅब्लिश झालेली अशी अभिनेत्री केया माझ्यासोबत. केया कशी असतो? आणि अजून एक याच्यामध्ये महत्त्व म्हणजे 9 ते 10 वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये असणारी आलेली अशी अभिनेत्री आमच्यासोबत आहेत. मॅडम अनुषा मॅडम, कशा आहात तुम्ही? कसं वाटतंय पुन्हा एकदा घरी येऊन? खूप मस्त वाटतं ऑब्विसली 10 वर्षाच्या नंतर. पण ही फिल्म खूप चांगली आहे, वेगळं काहीतरी गोष्ट आहे आणि मला खूप चांगलं वाटलं ही पिक्चर करायला, कारण एक फादर डॉटरचं स्टोरी आहे पण त्याच्यात एक लव्ह स्टोरी पण आहे विथ अ ट्विस्ट. आणि मी एक मॉडर्न मराठी मुलगी प्ले करते सिनेमामध्ये आणि रिअल लाईफमध्ये. पुष्कर, तुला मला प्रश्न विचारायला आवडेल की तू सुद्धा आता एका मुलीचा बाप आहे. या चित्रपटामध्ये जसं ट्रेलरवर आम्हाला बघितलं की एक थोडासा इमोशनल टच किंबहुना पुष्कर दादाची आतापर्यंतची इमोशनल स्टोरी असं आम्हाला तरी जाणवलंय. काय सांगशील चित्रपटाबद्दल? हो, जसं तू इंट्रोडक्शन मध्ये म्हणालास ना की सुंदर आणि गोड फिल्म, थँक्यू फॉर दॅट. तशीच अशी एक गोड फिल्म आहे. गोड गोष्ट आहे एका सिंगल फादरची, त्याच्या लेकीची, त्यांच्या बॉन्डची आणि वडिलांच्या एफर्ट्स आणि मेहनतीला ग्लोरिफाय केलंय. बरोबर. जे जास्ती होत नाही आपल्याकडे. ऑफकोर्स आपण आई पण आणि मदरहूड बद्दल खूप बोलतो, पण वडिलांच्या एफर्ट्स बद्दल आपण कमी बोलतो. सो हेच आहे. आणि या फिल्ममध्ये एक मस्त स्टार आहे आमच्या बरोबर आणि तिने जे काम केलंय ते अफलातून काम केलं. नाही, मी तिच्याकडेच येणार होतो. काय सांगशील, एक नवीन अभिनेत्री येते मराठी इंडस्ट्रीमध्ये, आम्ही असं बघितलंय. केया नाव आहे त्या अभिनेत्रीचं, ऍक्ट्रेसचं. काय सांगशील त्या मुलीबद्दल? नाही, ती शी इज अ बॉर्न स्टार. तिचे आपण ऑफकोर्स सोशल मीडियावर सगळे रील्स बघतो. शी इज एक्स्ट्रीमली पॉप्युलर इन द सोशल मीडिया सर्किट. बट आम्ही कास्टिंग वेळेस ना मला प्रश्न पडला होता की जर त्या छोट्या मुलीचा कनेक्ट नाही झाला ना तर दिस फिल्म वोंट वर्क. बरोबर. आणि जसं हिची मी एक रील पाहिली ना, आय सेड हर फेस इज सो इनोसेंट. एवढा निरागस चेहरा आहे, हा कनेक्ट करणार, हिच्याबद्दल लोकांना वाईट वाटणार आणि त्यामुळे ना फिल्म बघताना लोक खूप इमोशनल होतील आणि दे विल हॅव ट्रिमेंडस लव्ह फॉर हर. सो आय थिंक किया वॉज द बेस्ट फिट आणि इट वॉज ऑल डेस्टिन्ड की देवानी हे घडवून आणलं. किया, अनुषा, कुशल, शुभांगी हे देवानी घडवून आणलं. सो इट्स ऑल, वी आर ऑल हॅपी अँड एक्सायटेड नाव. अगदीच. काय तुला विचारतो, शूटिंगला जास्त लाड कोण करायचा, पुष्कर दादा की अनुषा दादा? खरं उत्तर द्या. दोघं पण करायचं असं नको उत्तर देऊ. अरे असं कसं असतं, दोघं पण कसं करतात? बरं तू मला सांग, पुष्कर दादा सोबत तू आता काम केलंयस, कसं आहे पुष्कर दादा? कसा वाटतं तुला? खडूस आहे का ग? अरे बापरे बाप, खडूस. असं तुला ओरडतो का रे बरोबर कर, असं कधी केलं का त्यांनी? केलं का? नाही केलं. मग कसा वाटतं तुला? मला हे दोघं अनुषा जेव्हा माझे पाणी दुखत ना तेव्हा ती डायरेक्ट कडवच घेते. क्या बात आहे. लाड वाटतं मला. वा, बरं. मग पुष्कर दादा नाही करत का असं काही? नाही करतो. जेव्हा मला थंडी वाजायची तेव्हा ते हॉट चॉकलेट आहे. वा, हॉट चॉकलेट आहे म्हणजे विषय संपला असा. बरं अनुषा, मला तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की जसं तुम्ही बोललात की वडील आणि मुलीचं नातं आहे, तुमच्यासाठी ही स्टोरी किती रिलेट करते? कारण का वडील तर सगळ्यांच्या जवळचे असतात पण मुलींच्या जवळ वडील खूप असतात. तुमच्यासाठी ही स्टोरी किती रिलेट करते? आय थिंक आता डेफिनेटली जास्ती रिलेट होतं, कारण माझा बाबा आणि माझं रिलेशनशिप आता फ्रेंडशिप झालंय आणि खूप मस्त वाटतं. मी छोटी होती तेव्हा एवढं नाही, कारण थोडंसं स्ट्रिक्ट आणि भीती असतं. एवढं बोलू नाही शकतं की आम्हाला हे होत आहे ते होत आहे. आय डोंट थिंक आम्हाला शिकवतात की आम्ही एवढं ओपन होऊ शकतं पेरेंट्स बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही मोठे होतात आणि आई वडील पण मोठे होतात, आम्हाला कळतं की ऍक्च्युली रिलेशनशिप एवढं डिफिकल्ट नाही पाहिजे.
सो आय थिंक नाव तो मस्त आहे, पण शिबानी ऑलवेज बाबाचं मुलगीचं आणि मुलाचं असतं. ती फर्स्ट होती ना, फर्स्ट डॉटर ऑलवेज बाबाची लाडकी असतेच, लाडकी असतेच. आणि अपेक्षा सगळ्यांची छोटी आहे, तर ती मम्मीची. मध्ये मिडल चाइल्डचं दुःख हेच असतं, मोठा असतो त्याच्यावर जाऊ द्या. माझं मूड आहे ना, मग मी जाते. हे मस्त आहे, हे भारी आहे, मग हे मस्त आहे. दादा तुला प्रश्न विचारायला आवडेल की जेव्हा एखाद्या कलाकाराकडे एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट येते तेव्हा त्याला अंदाज आलेलाच असतो किंवा ही स्क्रिप्टचं काय आणि कसं होणार आहे. जेव्हा आपल्याकडे तुमच्या दोघांकडे चित्रपटाची स्क्रिप्ट आली, काय होते फिलिंग डोक्यामध्ये? नाही, ही कॉन्सेप्ट माझीच होती, म्हणजे स्टोरी माझी होती, सो आय डेव्हलप्ड इट. पण ना ह्याच्यात एक गंमत आहे, कधी कधी ऑन पेपर स्क्रिप्ट एकदम मस्त असते, पण ती तशीच शूट होईल का हा प्रश्नचिन्ह असतो. आणि तीच जबरदस्त स्क्रिप्ट तुमचा डिरेक्टर चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करेल का हाही एक क्वेश्चन मार्क असतो. पण इथे मी विशेष कौतुक करीन योगेश फुलपाकर सरांचं, जे त्यांनी खूप छानरित्या ही फिल्म डिरेक्ट केली आहे. त्यांना इमोशन्सची आणि ड्रामा ह्याची खूप जाण आहे. सो त्यांनी खूप छानरित्या डिरेक्ट केली आणि सगळ्यांकडनंच आमच्या खूप काम चांगलं काढून घेतले त्यांनी. आणि मध्ये ऑफकोर्स ते बिकॉज बऱ्याच वर्षांपासून असोसिएट डिरेक्शन करत होते, सो त्यांना वेळ नव्हता. पण मला खात्री होती की मला जर बाप माणूस करायची आहे तर मी योगेश शिवाय ती नाही करणार. मी थांबलो त्यांच्यासाठी, पण फायनली मग त्यांनी केली आणि खूप चांगला रिझल्ट दिला त्यांनी. नाही अगदीच, कारण का आम्ही ट्रेलर सुद्धा बघतोय, त्या ट्रेलरमध्ये पूर्णपणे अशा गोष्टी नाही दिसत आहेत, कळत नाहीत. कुठे ना कुठेतरी असं काहीतरी वाटतं की काहीतरी आहे जे ट्रेलरमध्ये दिसत नाही. खरंच खूप एक्साइटमेंट आम्हाला लांबली आहे त्या ट्रेलरमुळे. अनुषा तुला विचारतो, जेव्हा कॉल येतो किंवा जेव्हा कळतं की बाबा मी बाप माणूस करणार आहे, पुष्कर सोबत असणार आहे, पण मराठी सिनेमा एवढ्या 10 वर्षानंतर आपल्याला भेटतो तर एक मोठी जबाबदारी सुद्धा असते. काय सांगशील तेव्हा प्रेशर वगैरे असं काय होतं की काय सांगशील? ऑब्व्हियसली मराठी माझा फर्स्ट लँग्वेज नाही आहे आणि मी कधी बोलली नाही जास्ती ऑस्ट्रेलियामध्ये. आणि मग इंडिया जेव्हा मुंबईमध्ये राहतात एवढं लोक बोलत नाही मराठी, आणि ते तर चांगलं मराठी नाही बोलत. सो माझं ट्रेनिंग खूप कमी होतं त्याच्यात. पण फिल्मच्या आधी मी एक कोच ठेवलं 15 दिवसासाठी, आणि मी सारखं तेच डायलॉग बोलत बसून तर माझं प्रिपरेशन तयार होतं. जेव्हा मी सेटवर पोचली तर मला विचार नव्हतं डायलॉग्सबद्दल आणि लँग्वेजबद्दल, नुसतं ते ॲक्टिंगमध्ये कॉन्सन्ट्रेट करू शकतो. तर हो, खूप प्रयत्न केले त्याच्या आधी. पुष्कर सरांकडून काही टिप्स वगैरे शूट वगैरे जेव्हा सुरू असं तो इतका रिलॅक्स्ड होता, आणि ऍक्च्युली तो आणि योगेश सर इतके कॉन्फिडंट होते माझ्यावर, तर ते जास्ती प्रेशर पण होतं थोडं, पण कमी ते मला पण रिलॅक्स्ड फील झालं की ते स्ट्रिक्ट नव्हते, त्याने एवढं प्रेशर नाही घालत होते माझ्यावर. ते बोलत होते की तू करू शकणार, आणि एकदम नॅचरल होतं आमचे सीन्स, लाईक एकदम नॅचरल. खूप छान झालं की माय गॉड कारण ऑब्व्हियसली पुष्करचं मराठी ऍक्च्युअली सगळे सेटवर खूप मस्त बोलते, माझ्यापेक्षा पण मला सवय आहे कारण माझे सगळे निसेस पुणेमध्ये माझ्यापेक्षा खूप चांगले बोलतात. सो मी रिलॅक्स्ड होती, आणि आय थिंक ते प्रिपरेशन खूप मदत झालं मला. तसं बघायला खरंच खूप सुंदर गोष्ट आहे. तू बोललीस की मला पुष्कर आणि योगेशने मला जेवढं रिलॅक्स केलं तेच महत्त्वाचं असतं. तर तुला प्रश्न विचारतो, आपण एखाद्या आपल्या वयाच्या कलाकारांसोबत किंवा ज्या कलाकाराला कलेची समज आहे किंवा अभिनयाची समज असते त्याच्यासोबत काम करण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, आणि जेव्हा आपण बाल कलाकारांसोबत काम करतो तेव्हा एक तारेवरची कसरत असते. काय सांगशील या सगळ्या कसरतीबद्दल? हो, नक्कीच चॅलेंजिंग असतं, पण नंतर ते कियाने आम्हाला कधी जाणून नाही दिलं, बिकॉज ती लहान असती ना तरी तिच्यात कमालीची मॅच्युरिटी आहे. बरोबर. आणि एवढा पेशन्स आहे तो आमच्या ॲडल्ट्समध्ये पण कधी कधी नसतो. सो येस, मला पहिल्यांदा वाटलं की ही कसं करेल त्या थंडीत, डायलॉग, सीन्स, इमोशन्स, एवढी लोकं असणार, पण यार शी वॉज सो एफर्टलेस आणि खूप छान काम केलं तिने, आणि तिने आम्हाला कम्फर्ट दिला ॲक्च्युली. काय तू काय सांगशील जेव्हा आपलं शूट सुरू होतं? आता घरी तर जेव्हा तू सोशल मीडियावर व्हिडिओ टाकायचे तेव्हा तर मम्मी पप्पा तर असायचे,
पण जेव्हा आता पूर्ण शूटिंग सुरू असते तेव्हा भीती वगैरे अशी कधी वाटली का? म्हणजे एकदम एकदम रिलॅक्स मध्ये काम झालं असेल ना? कोण होते तुझ्या बरोबर? नुसती मम्मी होती. हा, माझे बाबा आणि माझी दीदीच घरी राहिली, तर सगळे एन्जॉय करायचे, बाहेर जायचे, माझे दादाला बोलवायचे, सगळीकडे जायचे. आणि आता माझी नुसती दीदी राहिली. अरे मम्मी आले, नुसती दीदी. तुला वाटत असेल किती ऍक्टिव्ह होते, पण ती राहू शकते एकटी, पण ना आजी आजोबा पण आले ती असं. ती खायला कशी मिळू शकते, त्यामुळे आजी आजोबा पण आहे आणि रिद्धी पण आहे. बरं मला सांग, तुला कोण आवडतं? मम्मी आवडते की पप्पा आवडतात? गुपचूप 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 कानात सांग माझ्या, मी नाही सांगणार मम्मीला. पप्पा आवडतात ना? कोण? सगळे आवडतात, सगळे पण जोरात बोला. मला वाटतं की सर गुपचूप सांगायचं की काय ना. दादा तुलाच प्रश्न विचारेन मी पुढचा, की जसं तू बोललास की ही कथा तुझी आहे, तू ऑलरेडी तुझ्या डोक्यामध्ये हे काम सुरूच होतं आधीपासून, पण जेव्हा ही कथा एका दिग्दर्शकाच्या हातामध्ये जाते, जसं तू बोललास की स्क्रिप्टवर उतरवणं खूप सोपं असतं, त्याचं इमॅजिनेशन खूप चांगलं असतं, आणि जेव्हा पडद्यावर ती दिसायला लागते किंवा कॅमेऱ्याच्या मागे जेव्हा दिसायला लागते तेव्हा त्याचं पूर्णपणे ड्राफ्टिक चेंज होतं. काय सांगशील योगेश सरांना जेव्हा ही स्क्रिप्ट ऐकवलीस किंवा त्यांच्यापर्यंत गोष्ट पोहोचली, किती चेंज झाले किंवा त्यांच्यासाठी किती नवीन होती? नाही, चांगलेच इनपुट्स आले योगेशकडून. योगेश एक खूप उत्तम, तो स्वतः उत्तम अभिनेता पण आहे, तो खूप चांगली ॲक्टिंग करतो आणि तो ॲक्टिंग कोच आहे ॲक्च्युली. क्या बात आहे. आणि त्यांनी बऱ्याच सिनेमांना ॲक्टिंग कोच दिलेलं आहे. योगेश बरोबर हा माझा 4था प्रोजेक्ट. योगेश बरोबर मी तमाशा लाईफ केली, मुसाफिरा केली, आणि आम्ही एक शो केला होता, TV शो केला होता. सो आय न्यू योगेश, आणि त्याची समज ॲक्टिंगची, डिरेक्शनची ही मला माहिती होती. आणि एक खूप कमालीचा डिरेक्टर आहे तो. काय होतं, जेव्हा आपण स्क्रिप्ट वाचतो, आम्ही जेव्हा सीन्स वाचायचो, सीन्स वाचताना तो आम्हाला नेहमी सांगायचा की तुम्ही सीन वाचताय, चला ठीक आहे, ते डायलॉग्स आहेत. आणि आपण जेव्हा सीन डायलॉग्स बोलतो बरोबर, तेव्हा तो म्हणायचा की डायलॉग्स फक्त बोलू नका, ते फील करा, क्या बात आहे, तर ते मला पोचेल, तर ते ऑडियन्सला पोचेल. सो आम्ही सगळ्यांनीच असं ठरवलं की ह्या फिल्ममध्ये ॲक्टिंग करायची नाही. सो मी ॲक्टिंग केलीच नाही फिल्ममध्ये. जसं योगेश बोलला तसं मी त्याला फॉलो केलं, आणि आय थिंक मोस्ट ऑफ द क्रेडिट इज योगेश फुलपाकर. आणि येस, आम्ही प्रयत्न केला आहे. नाही, खरंच म्हणजे हे एक्सेप्ट करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आणि तेवढंच संवेदनशील असं असतं. तर आपण तुर्तास आपण थांबूया, आपल्याकडे वेळ सुद्धा कमी आहे, पण पुढे सुद्धा आपण भेटत राहू. पण जाता आता प्रेक्षकांना काय सांगाल, बाप माणूस मधून वडिलांची वेगळी भूमिका किंवा वडिलांची वेगळी कोणती छटा अशी बघायला मिळेल त्यांना? नाही, ही सॅक्रिफाईस, अ फादर्स सॅक्रिफाईस, एफर्ट्स, त्याची मेहनत त्याच्या फॅमिलीसाठी, पुरुषांचा स्ट्रगल इज रिअल. सो बरोबर सो एका अनसंग हिरोची ही गोष्ट आहे. सो 1 सप्टेंबरला बाप माणूस थिएटर्समध्ये जाऊन नक्की बघा. अनुषा, तू काय सांगशील, काय वेगळं आणि नवीन बघायला मिळेल प्रेक्षकांना? आय थिंक ही एक मॉडर्न डे फादर डॉटर रिलेशनशिपचं पिक्चर आहे, तर ते बघायला मिळणार. आणि एक मॉडर्न लव्ह स्टोरी पण आहे. क्या बात आहे. सगळ्यांना असं वाटणार की असं होणार, मे बी नाही. खरंच ट्रेलर आम्हाला शेवटपर्यंत खेळवून ठेवलेलंच आहे. आशा करतो चित्रपट सुद्धा असाच असणार आहे, खरंच गोड असणार आहे. बरं केया, काय सांगशील, कधी आपला चित्रपट येतोय? 1 सप्टेंबरला येतोय, पण तुम्ही थिएटरला जाऊन बघा. जर तुम्ही घरी बघितलं TV-मध्ये तर ते 1 सप्टेंबरला येणार, ते खूप दिवसांनी. केयाने सांगितलं 1 सप्टेंबरला थिएटरमध्ये जायचं म्हणजे जायचं, प्रश्न इथेच संपला, विषय संपला, बस. बघायचं असेल मला लवकर तर ना थिएटरमध्ये जाऊन बघा. सोशल मीडियावर पण नाही दिसणार ते आता, फक्त थिएटरमध्ये बघा तिला. खरंच खूप खूप थँक्यू, तुझ्यासोबत जाम भारी वाटतं. आपण पुढे सुद्धा भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद. एक नवीन असा विषय आमच्यासाठी घेऊन आला. थँक्यू नितीन, थँक्यू सो मच. थँक्यू.